मिस झाली ना आपल्या परिसरातील ताजी अपडेट? अहो मग आजच C24 या आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला अजिबात विसरू नका. राहुरी शहरामधील नामांकित साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज या दालनात तुम्हाला मिळतील सर्व प्रकारच्या इलेक्ट्रॉनिक वस्तू तसेच होम अप्लायन्सेस. साईराम इलेक्ट्रॉनिक्सचं नातं आहे खास. प्रत्येक घरात गुणवत्तेचा विश्वास. उन्हाळ्यामध्ये थंड थंड कूल करण्यासाठी एसी, फ्रीज, कूलर, डीप फ्रीज यांची भव्य अशी रेंज. साईराम इलेक्ट्रॉनिक्स खरेदी विक्री संघ, नगर मनमाड रोड, राहुरी. तेव्हा आजच साईराम इलेक्ट्रॉनिक्स या दालनाला भेट द्या आणि आनंदाची सुरुवात करा. मागील भांडणाच्या कारणावरून सुमारे 12 ते 13 जणांनी दोघा भावांना शिवीगाळ करून बेल्ट, लाकडी दांडे आणि लोखंडी गज आणि लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याची घटना राहुरी तालुक्यातील राहुरी फॅक्टरी इथे 15 मार्च रोजी संध्याकाळच्या सुमारास घडली आहे. एक जण यामध्ये गंभीर जखमी झाला. जयेश खांदे याचे 15 मार्च रोजी दुपारी 3:30च्या दरम्यान आरोपी बरोबर किरकोळ वाद झाले होते. त्यानंतर जयेश खांदे याचा चुलत भाऊ गौरव खांदे आणि त्याचे इतर काही मित्र संध्याकाळी 5:30च्या दरम्यान राहुरी फॅक्टरी इथे मुसमाडे यांच्या पेट्रोल पंपाच्या लगत असलेल्या उपसरपंच चहा इथे चहा घेत बसले होते. त्यावेळी 12 ते 13 आरोपी मोटरसायकलीवरती त्या ठिकाणी आले आणि त्यांनी जयेश खांदे यास शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. यावेळी गौरव खांदे त्यांना म्हणाला की तुम्ही माझ्या भावाला शिवीगाळ का करता? तेव्हा आरोपी ओंकार गजरे म्हणाला की मी थुंकलो म्हणून तुझ्या भावानं मला शिवीगाळ केली. त्यानंतर सर्व आरोपींनी मिळून दोघाही भावांना शिवीगाळ करून बेल्ट, लाकडी दांडे, लोखंडी गज आणि लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. तसेच गौरव खांदे याचा मोबाईल फोडून नुकसान केलंय. त्यानंतर तुम्ही जर आमच्या नादी लागले तर तुम्हाला एकेकाला सोडणार नाही अशी धमकी देऊन सर्व आरोपी तिथून निघून गेले. या मारहाणीमध्ये जयेश खांदे हा गंभीर जखमी झालाय. त्याच्यावरती अहिल्यानगर येथील जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहे. गौरव तात्यासाहेब खांदे यांच्या फिर्यादीमुळे राहुरी पोलीस ठाण्यामध्ये आरोपी रावसाहेब श्रीरंग गजरे, राहुल रावसाहेब गजरे, ओंकार गजरे, वैभव डुकरे, वैभव आदमोडे, आशिष सांगळे आणि इतर 6 ते 7 जण अशा एकूण 12 ते 13 जणांवरती शिवीगाळ, मारहाण आणि धमकी दिल्याचा गुन्हा दाखल करण्यात आलाय. घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. मनोज साळवे, C24 राहुरी. साईराम हॉस्पिटल टेस्ट ट्यूब बेबी सेंटर. नमस्ते, मी डॉक्टर सोनाली माने, साईराम हॉस्पिटल राहुरी, वंध्यत्व तज्ज्ञ व एम्ब्रॉलॉजिस्ट तज्ज्ञ. आपल्या इथे IVF बद्दल अत्याधुनिक उपचार पद्धती उपलब्ध आहे. तर त्यामध्ये IVF, ICSI, एम्ब्रियो डोनेशन, एग फ्रीजिंग, स्पर्म फ्रीजिंग तसेच सरोगसी माताबद्दल सल्ला पण आपल्या इथे दिला जातो. आपल्या इथे हमखास गुण येण्यासाठी प्रयत्न केले जातात. साईराम हॉस्पिटल लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्ट बेबी सेंटर, कोर्ट एरिया, भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे, राहुरी. कॉंग्रॅच्युलेशन्स वहिनी, बाळ झाल्याबद्दल. पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती. आता ठीक आहे ना सगळं? अगं होता थोडा प्रॉब्लेम, पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना साथीला. सगळं सुरळीत झालं. किशोर वयापासून ते रजोनिवृत्तीपर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगरमधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल, ऑब्स्टेट्रिक ICU. किशोरवयीन आणि विवाहपूर्व समुपदेशन, गरोदर माता तपासणी आणि प्रसूती, पहिल्या सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय. मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल, सक्कर चौक, नवीन टिळक रोड, अहमदनगर. फोन 9850 20 0017.